ज्यावेळेस तुमच्यावर मृत्यूचं संकट येतं ना, त्यास लोक तुमच्याकडे वेगळ्या दृष्टीने पाहत असतात. काही लोकांना वाटतं देवानं शासन केलं, काही लोकांना वाटलं यांची प्रार्थना कमी पडलेली आहे, काही लोकांना असं वाटतं देवाचा हात, देवाचा न्याय त्यांच्यावरती आला. परंतु दावीद काय म्हणतो, हे देवा, तू माझ्या शत्रूला माझ्यावरती हावी होऊ दिलं नाही. मग कोणता शत्रू आहे? बायबल सांगतं सगळ्यात मोठा शत्रू येशू ख्रिस्तानं वधस्तंभावरती त्याला हरवलं आणि त्याचं नाव मरण आहे. आणि या शत्रूला देवानं या दोघांच्या जीवनातनं घालवून टाकलं. प्रश्न तोच आहे, का हा शत्रू त्यांच्यावरती चाल करून आला? शास्त्रात सांगितलं सैतान गरजणाऱ्या सिंहासारखा कोणाला खावं कोणाला गिळावून टपत आहे. लक्षात घ्या, देवाचे लोक जास्त प्रार्थना करतात, जास्त विश्वासामध्ये वाढतात ना, जसं मी पाहतो दानियल प्रार्थना करणारा व्यक्ती होता, म्हणून लोकांनी त्याला जिवंत सिंहाच्या गुहेमध्ये टाकण्यासाठी मृत्यूदंड राजाच्या डोक्यामध्ये घातले, यांना मृत्यू द्या. असं नाही की तुम्ही प्रार्थना करता, तुम्ही प्रार्थना करत नाही, तुम्ही पाप केलं, तुम्ही आमकं केलं म्हणून तुम्हाला संकटामध्ये. मी तर आत्मिक लोकांच्या संबंधानं म्हणतो, जास्त प्रार्थना करताना जास्त तुम्हाला जास्त मृत्यूचं भय असतं. पण बायबल सांगतं देव त्यातून आम्हाला सोडवतो, परमेश्वर आमची सुटका करतो. मग परमेश्वर सुटका करत असताना शास्त्रामध्ये अनेक विश्वासणारे योद्धे, नीतिमान लोक, सात्विक लोक, धार्मिक लोक, या धार्मिक लोकांना सुद्धा मृत्यूचं संकट त्यांच्याकडे आलेलं आहे. धार्मिक लोकांच्या बाबतीमध्ये आलेलं आहे. निश्चित देव परीक्षा पाहतो, निश्चित देव चुकल्यावरती दंड देतो. पण जर तुम्ही चुकत नाही, जर तुम्ही प्रार्थनाशील व्यक्ती आहात, तर तुम्ही त्यांच्याकडे पॉझिटिव्हली पहा. लक्षात घ्या, दावीद तो माझे शत्रू यांना तू माझ्यावरती विजय होऊ दिलं नाही. म्हणजे लोक तुमच्याविषयी काय विचार करतात ना, हे डोक्यातनं काढून टाका. हालेलुया. प्रॉब्लेम आम्हाला लोकांचाच असतो. आता लोक काय म्हणतील? दावीद माझ्या हृदयासारखा, माझ्या मनातला व्यक्ती. आणि दावीदाला पण प्रश्न तोच. कोणता प्रश्न? लोक आता माझे शत्रू माझ्यावरती विजय करतील. आत्मिक मनुष्याला हा प्रश्न आहे. माझे शत्रू माझ्यावरती आणि हावी होतील आणि ते माझ्या संबंधाने विचार करतील. पण देव तो देव आहे. सिंहाची गुहा तुम्हाला दाखवतो आणि सिंहाचं तोंड बंद करून तुम्हाला जिवंतपणे बाहेर काढतो, तो देव आहे.